नमस्कार मित्रांनो. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला नारळामध्ये हायब्रिड नारळ लावा म्हणून आजकाल सांगत आलेलं आहे. हायब्रिड नारळ का लावावे? काय त्याचा फायदा? मग आपण इतके बुटके जातीचे एवढे वेगळे वेगळे आहेत. मलेशियन आहे, व्हिएतनाम आहे, लोटण आहे, गंगाबोडम आहे. ते सोडून हायब्रिड का लावावे? तर त्याचं शास्त्रीय कारण मी आज तुम्हाला सांगतो. हायब्रिड नारळ म्हणजे काय होतं की उंच जात आणि बुटकी जात ह्या दोघांचा संकर करून बनवला जातो. आता दोघांचा संकर झाल्यामुळे काय होतं, तर जेव्हा ह्या दोघांचा संकर होतो त्याला हायब्रिड विघोर असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. म्हणजे काय होतं एक्झॅक्टली की जे पालक वृक्ष आहेत, जसं उंच जातीचे जे वृक्ष नारळाची रोपं आहेत आणि बुटक्या जातीची जी रोपं आहेत त्याच्यापेक्षा ह्याची उत्पादन क्षमता जवळजवळ डबल येते. आता तुम्ही म्हणाल की डबल म्हणजे किती? तर समजा आता डॉर्फ व्हरायटी म्हणजे बुटक्या जातीला जर 100-150 नारळ येत असतील तर त्याला 250 ते 300 नारळ येतात. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला जाडं खोबरं मिळतं, पाणी पण भरपूर मिळतं. प्रक्रिया काय आहे की फळधारणा झाली की पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याला पातळ खोबरं तयार होतं, तेव्हा तो आपण पाण्यासाठी काढायचा आणि त्यावेळेला जर तो काढला नाही तर तो आपण पुढे शहाळं म्हणजे पुढच्या 5 महिन्यामध्ये ते शहाळ्याचं नारळ होतो. म्हणजे तुमच्या टायमिंगवर आहे हे. 6व्या महिन्याला काढलं तर पाण्यासाठी, 11व्या महिन्याला काढलं तर खोबऱ्यासाठी. हे दोन्ही त्याच्यामध्ये मिळतात, जे तुम्हाला डॉर्फमध्ये फक्त पाणी मिळतं, जाडं खोबरं मिळत नाही. त्यासाठी तुम्ही हायब्रिड नारळ लावा आणि जास्त उत्पादन घ्या.